4 फेब्रुवारी इसवी सन 1670 357 वर्षापूर्वी तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा दिल्ली मोगलांचा किल्लेदार होता. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड राजपूत यांच्यापासून तानाजी मालुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून 600 फूट खोल दरीतून तो द्रोणागडीचा कडा चढून छापा घालून आणि किल्लेदार उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पुढच्या पिढीला तरुण पिढीला एक गड आला पण शिव गेला असं म्हणून महाराजांनी दुःख व्यक्त केलं. 80 वर्षाचे शेलार मामा सूर्याजी शेलार मामानं उदयभूमीला गाठून कल्याण रजाऊ प्लॅन करून ठार मारला आणि तानाजी मालुसरेंचा स्वराज्याच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला. शत्रूचं निशाण खाली केलं. जिजाऊसाहेब होत्या किल्ले राजगडाला आनंद झाला. गडी मिळाला म्हणून महाराजांना म्हटलं गेलं की शुभराजे आता तुम्ही जाऊ शकता गडाला. माझा लाडका कोंढाणा फत्ते झाला. गडातला गड गेला पण स्वराज्यातल्या 17 हत्तीमधला एक सिंहासारखा सिंह लढला. म्हणून महाराजांनी कोंढाणा उर्फ असं म्हटलं की माझा एक गड आला भारे मावळ्यांनो. आजपासून राजे म्हणाले गेले माझा एक गड आला पण शिव गेला असं म्हणून दुःख व्यक्त केलं. दोन्ही वीरांना विराजमान केलं. उदयभूमीच्या प्रेताला कल्याण रजावर माती दिली. तानाजी मालुसरेंच्या पार्थिवाला पालखी गेली आणि जिजाऊंचे आशीर्वाद मिळायचे म्हणून त्या ठिकाणी अवसान केलं. तानाजी मालुसरेंचं प्रेत राजगडाला गेलं. राजगडाच्या पायथ्याला आहे पाली दरवाजाच्या पायथ्याला खंडोबाच्या माळाला तानाजी मालुसरेंच्या पार्थिवाला आशीर्वाद दिले आणि जिजाऊ साहेबांना अवसान केलं. आणि त्यांच्या जन्मभूमी गावी तानाजी मालुसरेंना त्यांना अग्नी देण्यात आलं आणि शिवगडावरती त्याला आठवण म्हणून गड आला पण शिव गेला म्हणून या ठिकाणी त्यांच्या स्मृती समाधीची स्थापना केली. त्यांची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा. जय भवानी, जय शिवाजी महाराज की जय. वीर सुभेदार